आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। दिंडोशीत मशिदीचा भोंगा मोबाईल टॉवरवर बसवण्यात आल्यानं सोमय्या आक्रमक झालेत। 24 तासांमध्ये अनधिकृत भोंग्यावर कारवाई करा, किरीट सोमय्यांची मागणी। विधान परिषदेत शक्तीपीठ महामार्गावर चर्चा। शक्तीपीठ महामार्गावर सरकारची भूमिका काय? अंबादास दानवेंचा हा सवाल। तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मार्गाला एक जनतेचा विरोध आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा होणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे सभापती महोदय। तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटील यांचं भुवया उंचवणारं वक्तव्य आहे। तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्यानं तुम्हाला हमी देणंही धोक्याचं ठरतंय। तर जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला राजू शेट्टींनी ऐकला असता तर आज ते खासदार असते। आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं हे वक्तव्य। त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। यांच्या मार्फत निरोप दिलेले। जयंत पाटील आणि अमोल मिटकरींची विधान भवनात भेट। दोन्ही नेत्यांच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर गप्पा। राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार। सुरेश बिराजदार अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। विधान परिषद निवडणुकीमधील 5 जागांपैकी 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीकडे। वरळी कोळीवाड्यामधील उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आदित्य ठाकरेंचा ट्विट करत सवाल। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहेत, त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार आहे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात 31 मार्चपर्यंत कोर्टात चार्जशीट दाखल करण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडून दाखल।